21 दरम्यान सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन देवबाग गावच्या वतीनं या मालवणच्या बोर्डिंग मैदानामध्ये आयोजन अतिशय दिमागदार आयोजन आणि भरघोस पारितोषिकांचं भरणा असलेली ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गातील सर्व क्रिकेटवीरांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्या प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडतायत। आता होणारा सामना बांदेश्वर बांदा वर्सेस महालक्ष्मी देवबाग या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल झाला। नाणेफेकीचा कौल महालक्ष्मी देवबाग संघाच्या वतीनं जातोय आणि महालक्ष्मी देवबाग संघ या ठिकाणी मैदानाचा ताबा म्हणजे क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघ बांदेश्वर संघाला या ठिकाणी फलंदाजीचं आव्हान देतोय। 6 षटकांचा सामना आणि 6 षटकांच्या सामन्यासाठी पाहायचंय बांदेश्वर बांदा संघ प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल मारतोय। सिंधुदुर्ग वासिया सर्व क्रिकेटवीर क्रिकेट रसिक युट्यूबच्या माध्यमातून जे क्रिकेट रसिक घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडा रसिकांचं समालोचन कक्षाकडनं सन्माननीय श्री राजा सामंत, श्री अशोक नाईक, सचिन सावंत, अमोल जमदाडे, श्याम वाकर, प्रदीप देऊलकर आणि आमचे गुणलेखक सोहम मयेकर सह मी नाना नाईक आपल्या सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। देवबाग चषक सन 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग प्रत्येक संघ या मैदानात उतरला तो बाजी आम्हीच मारणार या मनोइराद्यानं या स्पर्धेत सहभागी झाला। म्हणूनच मित्रांनो एवढंच सांगू इच्छितोय बाजी आम्हीच मारणार आमच्या नसा नसात भरलंय क्रिकेट सार नाही भिणार आम्ही सिंधुदुर्गची पोरं आम्ही ऑलराऊंडर बॅटिंग धुवाधार बाजी आम्हीच मारणार मालवणच्या बोर्डिंग मैदानावर आम्ही क्रिकेट खेळणार सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिष्ठा मोठ्या मानानं वाढवणार बाजी आम्हीच मारणार या बाजी आम्हीच मारणार या मनोइराद्यानं तब्बल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्रिकेटवीर सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित झाले। या स्पर्धेची सहभाग दर्शवला आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यापर्यंत नेत आहेत। या स्पर्धेतील आजचा 4था दिवस अतिशय दिमागदार सोहळ्यात या स्पर्धेचं आयोजन देवबाग चषक सन 2021 देवबाग गावच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन झालं आणि आजच्या दिवसातील हा सामना रंगतोय तो म्हणजे बांदेश्वर बांदा संघ वर्सेस महालक्ष्मी देवबाग संघ। करो या मरो अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना आहे। जो बांदेश्वर बांदा संघ आजच्या दिवसात 2 सामने विजयी होतो तो महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाबतीत विचार करता हा सामना महालक्ष्मी देवबाग संघाला फार महत्वाचा निश्चितच हा सामना विजय संपादन करावा लागेल तो महालक्ष्मी देवबाग संघाला। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं आव्हान दिलं आणि फलंदाजीचं आव्हान दिल्यानंतर सलामीची जोडी मैदानात जाते ती राजा नाटेकर आणि विघ्नेश असे 2 फलंदाज प्रारंभीचे पाहायला मिळतात। तसाच सलामीवर गोलंदाजाच्या रूपानं दिसतोय अलंकार मुणगेकर गोलंदाजाच्या रूपानं दिसतोय। पाहायचंय लोकल टॅलेंट या मैदानामध्ये मालवण तालुक्यातील हा अमोल अलंकार मुणगेकर गोलंदाजीची सूत्र सांभाळतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय। मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती नाणेफेक जिंकल्यानंतर या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय सामना सुरू होतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय फलंदाजीसाठी 2 फलंदाज आघाडीचे बांदेश्वर बांदा संघाच्या मैदानात आल्यानंतर त्यांची फलंदाजी रोखण्यासाठी कर्णधारानं जो विश्वास ठेवलाय तो अलंकार मुणगेकर या गोलंदाजावरती आणि पाहायचा तो विश्वास ठेवलाय तो पहिल्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचं प्रश्नरूपी चेंडूचा मारा करतोय। अतिशय सुंदर अतिशय यष्टांचा भेट घेणारा चेंडू परंतु पाहायचंय पंचांजवळ उत्साहानं या ठिकाणी अपील करतायत परंतु उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कमी अशा प्रकारचं अपील पंच या ठिकाणी फेटाळून लावतायत। पहिला चेंडू धावफलकावरती निर्धाव गणला जातोय। या सामन्यांची पंचांची धुरा देखील अतिशय सुंदररित्या हाताळत ते अमरोज अल्मेडा आणि त्याला साथ देण्यासाठी दुसरे पंच मंगेश जुरी अशी 2 पंचांची घोडजोडी या मैदानात या सामन्याचं परीक्षण करतायत। हा सामना तेवढाच फार महत्वाचा पंचांची भूमिका देखील तेवढीच फार महत्वाची। दुसरा चेंडूचा मारा अलंकार मुंगे अतिशय सुंदर चेंडू लेफ्टिकवरचा चेंडू ऑन साइडच्या दिशेला हलकस खेळतोय एकेरी धाव सहज पूर्ण करतोय स्वतःचं खातं खोलतोय सांघिक धाव संख्येचं देखील दुसऱ्या चेंडूवरती खातं खोलतोय।
त्याला साथ देण्यासाठी विघ्नेश नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती फलंदाजीसाठी सज्ज होतोय. अलंकार मुनगेकर आपल्या टेनिस क्रिकेटचा अनुभव या मालवणच्या बोर्डिंग मैदानामध्ये म्हणजेच महालक्ष्मी देवबाग संघानं आपल्याला या संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याची हीच वेळ आणि ही वेळ राखून या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय तो अलंकार मुनगेकर. अतिशय सुरेख चेंडू हलका सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू टोलवला. एक धाव तर हलकच पूर्ण करतोय. दोन्ही फलंदाज आता मात्र एकेरी धाव घेत स्वतःचं खातं खोलून सांघिक धावसंख्या दोन्ही या धावसंख्येवरती पोहोचवत आहेत. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल अलंकार मुनगेकर महालक्ष्मी देवबाग संघाचा विचार करता. आतापर्यंत जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो आतापर्यंत यश प्राप्त होतोय असा निर्णय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 2 धावा खर्ची घालतोय अलंकार मुनगेकर. पुढील चेंडूचा मारा करतोय. आता मात्र ऑन साईडच्या दिशेला शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण चेंडूवरती तुटून पडतोय. क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची परती देखील करतोय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण करतोय. राजा नाटेकरा फलंदाज दोन्ही सलामीवर अतिशय संयमी फलंदाजी करतात. निश्चित ह्या सामन्याचं महत्व देखील फार मोठं आणि ह्या सामन्याचं महत्व ओळखून या ठिकाणी चांगली फलंदाजी देखील राजा नाटेकर आणि विघ्नेश असे 2 फलंदाज करताना दिसतात. अतिशय सुंदर चेंडू. फलंदाजाचा प्रयत्न अतिशय सुंदर होता परंतु प्रयत्न हा मैदानात प्रयत्नच राहतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक सॅम बांदेकर या मैदानात पूर्ण करतोय. सुंदर गोलंदाजी अलंकार मुनगेकर याची. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. फक्त 3 धावा खर्ची घालतोय अलंकार मुनगेकर. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूचा मारा करण्यासाठी विघ्नेश नावाचा फलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा एक आक्रमक चेंडू पाहायला मिळतोय तो अलंकार मुनगेकर याच्या कौतुकास्पद गोलंदाजी. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाच्या कर्णधारानं सलामीवीर गोलंदाजी करण्याची जी जबाबदारी अलंकार मुनगेकर जवळ दिली ती जबाबदारी सहजरित्या पार पडली आणि पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्ची करत आपले सुंदर षटकाची सांगता करतोय अलंकार मुनगेकर. कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी महालक्ष्मी देवबाग संघाच्या वतीनं ऋषी लोणे अर्थात रितेश लोणे मैदानाच्या दिशेनं गोलंदाजाच्या स्क्रीनवरती दिसतोय. मॅन फ्रॉम दांडी. परंतु या मैदानामध्ये अनेक वेळा त्याने अर्धशतकं झळकवली. अष्टपैलू नेतृत्व साकारलं होतं आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय तो राजा नाटेकर याच्या फलंदाजीतून 6 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू थोडासा ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय राजा नाटेकर आणि चेंडू मधून निघालेला या इनिंग मधील पहिला षटकार पाहायला मिळाला क्रीडा रसिकांना. रितेश लोणे याला काही सॅम बांदेकर याच्याकडून मार्गदर्शन पोहोचतंय. पाहायचा या मार्गदर्शनाचा कितपत उपयोग होतोय. मॅन फ्रॉम दांडी रितेश लोणे बॉलिंग मार्कवर. अतिशय सुंदर चेंडू ऑफस्टिक पासून दूर ठेवतोय. तेवढंच सन्मानजनक खेळून काढतोय राजा नाटेकर. निश्चितच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल रितेश लोणे याचं. पहिल्या चेंडूवरती 6 धावा परंतु दुसऱ्या चेंडूवरती पॉइंटचा क्षेत्ररक्षणाचं देखील सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकेरी धावेवरती समाधान मानतोय. आता पाहायचं विघ्नेश फलंदाजीसाठी सज्ज होतोय तिसऱ्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी. अनेक वेळा अष्टपैलू नेतृत्व फलंदाजाचं पारितोषिक मालिकावीराचं पारितोषिक रितेश लोणे यांनी प्राप्त केले. परंतु आज महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघामध्ये स्थान भेटल्यानंतर गोलंदाजीची सूत्र सांभाळतोय. लेग कटर पद्धतीचा चेंडू आणि त्या ठिकाणी चेंडू जातोय निश्चितच सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 14 धावा धाव फलकावरती. सुंदर फलंदाजी आता मात्र राजा नाटेकर आणि विघ्नेश यांच्याकडून पार पडते. दोन्ही सलामीवर अतिशय सुरेख ताळमेळ राखत या ठिकाणी सुंदर भागीदारी रचतायत सलामीवराची. आतापर्यंत 14 धावांची भागीदारी या मैदानात साकारतायत. विघ्नेश हा एका चौकाराच्या साह्यानं नाबाद फलंदाजी करतोय. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र सुंदर फलंदाजी. आता मात्र चांगला चेंडू. झेल आहे. झेल खाली सॅम बांदेकर. पहिला धक्का प्राप्त बसतोय तो बांदेश्वर बांदा संघाला.
पोहोचतोय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला विघ्नेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय रिचर्ड. पाहायचंय रितेश लोणे पुढील चेंडूचा मारा करतो, त्याच्या समोर रिचर्ड फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पाहायचंय त्या ठिकाणी रितेश लोणे या गोलंदाजानं म्हणजे जो विश्वास रितेश वरती कर्णधाराने ठेवला तो सार्थकी ठरवला. निश्चितच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला महालक्ष्मी देवबाग संघ आणि निश्चितच त्यामध्ये रितेश लोणे एक युवा खेळाडू त्यांच्यामध्ये आणि युवा खेळाडूवरती ही जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीचं पूर्णपणे श्रेय जात ते आयकॉन प्लेअर बांदेकर याला. हॅट्रिक चेंडू रितेश लोणे. आता मात्र फुलटॉसचा चेंडू अतिशय सुरेख ऑफ पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चेंडूची परती करतोय तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण होते. या षटकामध्ये एक षटकार एक चौकाराच्या साह्यानं टोटल 12 धावा खर्ची घालतोय, परंतु दोन्ही सलामीवीर म्हणजे राजा नाटेकर आणि विघ्नेश हे दोन्ही फलंदाज बाद होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. डीजे नाव सांगायचं आहे. महालक्ष्मी देवबाग संघ आपला राखीव खेळाडू इकडे पाठवायचा आहे. सिद्धू परब नावाचा गोलंदाज या ठिकाणी येतोय. पाहायचंय सिद्धू परब वरती आता षटक टाकण्याची जबाबदारी वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक तिसरं षटक. अतिशय सुंदर षटक हाताळतोय, परंतु उजव्या शीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, पंचांना दोन्ही हात भुई समांतर करण्यास भाग पडणारा चेंडू, अवांतर धाव देणारा चेंडू सिद्धू परब याच्याकडून फेकला जातोय आणि एक अवांतर धाब्यानं धावसंख्या पोहोचते ती 16 धावा. आता मात्र अतिशय सुंदर फटका फसलाय. पाहायचंय झेल मध्ये रूपांतर होतंय का. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि कोणतीही चूक न करता आपल्या संघाला तिसरा गडी बाद करत यश संपादन मिळवून देतोय. सुंदर गोलंदाजी सिद्धू परब याची. धक्का बसतोय आणि अक्षय नावाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर सुहास सावंत नावाचा फलंदाज मैदानाच्या दिशेनं पावलं टाकतोय. सिद्धू परब या गोलंदाजावरती जो विश्वास ठेवला, अतिशय सुंदररित्या या मैदानाचा अनुभव घेत या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमणाला रोखण्यात यश संपादन होत आहे ते सिद्धू परब या गोलंदाजाला. आता पाहायचंय त्याच्या समोर रिचर्ड नावाचा फलंदाज अजूनही थांब मांडून बसलाय आणि त्याची फलंदाजीला आकार देण्यासाठी झटतोय, परंतु पाहायचंय सिद्धू परब कोणत्या प्रकारचे प्रश्नरूपी चेंडूचा मारा करतोय, बॅटनं कोणत्या प्रकारचं उत्तर येतं पाहण्याजोगं ठरेल. आणि निश्चितच अतिशय सुंदर मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी.
दुहेरी 22 अंकामध्ये. आता मात्र अतिशय सुरेख बॅटची कडा घेत निश्चितच पंचांचा निर्णय येणं बाकी. पंचांचं मोठं अपील या ठिकाणी केलं जात आहे. दोन्ही पंच आता मात्र आपापसात बातचीत करत या ठिकाणी झेलचितचं या ठिकाणी अपील केलं जात आहे. पाहायचंय कोणता निर्णय येतोय. सुंदर पंचांची भूमिका या मैदानात पाहायला मिळते. पंचांचा निर्णय येणं बाकी. पाहायचंय कोणता निर्णय देत आहेत. आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. अतिशय सुंदर गोलंदाज. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सिद्धू परब या गोलंदाजाचं. म्हणजेच या अगोदर देखील एक गडी बाद केल्यानंतर रिचर्ड नावाच्या फलंदाजानं मिड विकेटच्या दिशेने एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून गेला होता. त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात यश संपादन केलं ते सिद्धू परब या मैदानाच्या दिशेनं पावले पडतायत ती दाजी नाईक. या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये दाजी नाईक यांनी अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. पाहायचंय दाजी नाईकची खेळी आता मात्र बहरात येणं नितांत गरजेचं. बांदेश्वर बांधा संघाचं भवितव्य घडवणारा खेळाडू मैदानाच्या दिशेने जातोय तो म्हणजे दाजी नाईक. निश्चितच दाजी नाईकची विस्फोटक फलंदाजी या मैदानात साकारणं नितांत गरजेचं. परंतु सिद्धू परब देखील आपला टेनिस क्रिकेटचा अनुभव, समोरील फलंदाजाची आक्रमकता रोखणारा चेंडू या ठिकाणी सिद्धू परब याच्या कोटातून येतोय. पाहायचंय कोणता प्रश्नरूपी चेंडूचा मारा दाजी नाईक सारख्या फलंदाजांसमोर येतोय. आणि निश्चित अतिशय सुंदर फलंदाजी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्रेट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकेरी धाव. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला सन्मान देऊन या ठिकाणी दाजी नाईक फलंदाजीची सूत्र हाताळतोय. स्वतः एकेरी धाव स्वतःचं खातं खोलतोय. सांघिक धावसंख्या पोहोचवतोय 23 या धावसंख्येवरती. आमचे साथी गुणलेखक सोहम मयेकर या ठिकाणी सुंदर गुणलेखनाचं काम देखील चोख पाडतायत. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी अतिशय सुंदर स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सिद्धू परब याच्याकडून. निश्चितच आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी झाली आहे ती महालक्ष्मी देवबाग संघाच्या वतीनं. प्रत्येक फलंदाजाची आक्रमकता रोखण्यात यश संपादन होतंय. सिद्धू परब गोलंदाजी मार्कवर आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा पंचांजवळ अपील करतायत परंतु उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास फार कमी. अशानंतर तिसऱ्या षटकाची सांगता होते. तिसऱ्या षटकाच्या सांगते अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर पुढील 3 षटकांसाठी मी आमचे सहकारी समालोचक निमंत्रित करतोय. सन्माननीय बादल चौधरी यांच्यावर माईक सुपूर्द करतोय. आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद नाना नाईक. परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या देवबाग केंद्रावर सगळ्यांचं स्वागत. पहिल्या 3 ओव्हरींचा खेळ सरलो. धावसंख्या पहिल्या 3 ओव्हरीत 2 डझनावर 24 रन्सावर. अकोटापाचो चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे डीप स्क्वेअर लेग पर्यंत येतात. फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि एका रनसानीची धावसंख्या 25 रन्सावर. पावशतक फलकावर मैदानात दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने. मग अशी एक षटकार अगदी सहज ज्याच्या बॅटमधून आपण बाहेर बघितलेलो तो दाजी नाईक. रिचर्ड साल्ढानानं खूप सुंदर सुरुवात केली. अगदी सुरुवातीक राजा नाटेकरने एक षटकार मारलो. रिचर्ड जो एक षटकार आणि आता पाळी मात्र दाजी नाईकाची खराब चेंडू फाईन लेगच्या दिशेने उडालेलो. कारण जो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वळ्यात जाऊन पडलो चेंडू आणि दाजीच्या नावाचा लागलेला कराम. इतकं खराब चेंडू होतो दाजी सोडून दिला असतं तरी अशा चेंडूवर दाजी तंबूच्या दिशेने बाद होऊन लागलेला कलाम. म्हणूनच मालवणीत म्हटला जाता यळ बरो त्याचो खेळ बरो आणि ज्याचो यळ वाईट त्याका झाडावर चढलेलो असताना सुद्धा येऊन कुत्रो चावता.
त्यासाठी सनी बट्टा मैदानात पावला टाकताना दाजीचो खरोखरच येळ वाईट. जो चेंडू अगदी सहज दाजीन ह्यापूर्वी 100तल्या 95 वेळा षटकार मारलो त्या चेंडूवर दाजी बाद होणार खरोखरच दाजी दुर्दैव म्हणा होया. सिंधुदुर्ग क्रिकेटचं बाहुबली जे का म्हटलं जातं असं दाजी आज मैदानावर निराश करताना दुसऱ्या बाजून सॅम बांदेकर मात्र खुश असा. कारण दोन मोठ्या खेळाडूंमध्ये चालू असलेली स्पर्धा असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 खेळाडू 7 चेंडूत 7 षटकार मारण्याचा पराक्रम ज्यांच्या नावावर असा त्यापैकी एक म्हणजे दाजी नाईक आणि सँडी कुंडेकर दुसरो आणि एक खेळाडू ज्याच्या नावावर आत्ताच गेल्याच महिन्यात मसुऱ्याच्या मैदानावर सलग 8 चेंडूत 8 षटकार मारण्याचा पराक्रम असा द ग्रेट खली विकेट किपरच्या भूमिकेत सॅम बांदेकर ज्याचं नाव. अशा मोठ्या खेळाडूंमध्ये चालू असलेली स्पर्धा धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. 25 रन्सावर स्थिरावलेली धावसंख्या. खूपच सुंदर चेंडू परत एकदा स्लोअर वन चेंडू परत एकदा रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीवर. सुहास स्ट्रायकर यांच्या दिशेने चेंडू खेळायचो सोडून द्यायचो आक्रमक खेळायचो की डिफेन्स करायचो या द्विधा मनस्थितीत चेंडू मात्र मॅडन. परत एकदा खराब चेंडू होतो सोडून दिलो तर वाईट चेंडू इलो असतो. अशा चेंडूवर बॅटची कट घेऊन परत एकदा 1 रन्स मिळालो. हे 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. आता धावसंख्या 26 रन्सावर येली. बरोच वेळ धावसंख्या रुतान बसलेली वाळूच्या भरलेल्या डंपर सारखी. 26 धावसंख्या. चौथ्या षटकात लक्ष्मण बॉलिंग मार्कवर 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 26. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतो स्वीप खेळण्याचा होतो प्रयत्न. पंचांकडे वाईटची अपेक्षा पण मंगेश धुरी सरांची करडी नजर. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात वाईटची रेषा त्या प्रमाणात बदललेली असता आणि या सगळ्या नियमांचा वापर मैदानावरचे सगळे पंच करत असताना परत एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू रावलो मेडन. सलग 2 चेंडू मेडन. 4 षटकांचा खेळ झालो समाप्त आणि ह्या षटकात लक्ष्मणने खर्च केले फक्त 2 रन्स. 1 कलाम लावला दाजीच्या नावाचा. द बायसिकल मॅन लक्षा मोंडकर मैदानावर कमाल करताना 4 ओव्हरींचा खेळ समाप्त 26 रन्सावर. एक नावाजलेले खेळाडू अलंकार मुंडगेकर ज्यांनी गोलंदाजीची सुरुवात केली. गेल्याच आठवड्यात मुंबई नेरूळच्या जिमखाना मैदानावर अतिशय सुंदर कामगिरी करणारा अलंकार मुंडगेकर आज परत एकदा दिसलो. 2021 मुंबईमध्ये एक मोठी स्पर्धा झालेली आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज असणारो रितेश लोणे ज्यांनी दुसरी ओव्हर केलेली. तो रितेश समाप्त झाला दुसरा षटक आणि त्यानंतर सिद्धू परब आणि लक्षा मोंडकर ग्रेट बॉलिंग. 4 गोलंदाजांची धावसंख्या 26 रन्सावर 5व्या षटकाची सुरुवात. खोलवा टप्प्याचा चेंडू होतो लॉंगांच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव तर अगदी सहज फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. दुसऱ्या बाजून फलंदाजीचा कौतुक करूचा तितका थोडा राजा नाटेकर गेल्याच आठवड्यात संपन्न झालेली सातेरी मातोंडच्या स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज. गेल्या वर्षी दोडामार्गच्या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक 1 षटकार ज्यांनी मारलो. त्याच्या पाठोपाठ रिचर्ड साल्डना छत्रपती चषक 2019 चो उत्कृष्ट फलंदाज. षटकारांची हॅट्रिक रिचर्डने त्या मैदानावर केलेली. तो रिचर्ड सुद्धा 1 षटकारानंतर माघारी परतलो. या दरम्यान अपील मोठा लागलेला कलाम लेग बिफोर विकेटचा आणि एक खेळाडू तंबूच्या दिशेने. फलंदाज मैदानात ऋषी हरमलकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक युवा खेळाडू गुणवान खेळाडू. महालक्ष्मी देवबाग संघाच्या विरुद्ध बांदेश्वर बांधा संघासाठी मकरंद तोरसकर यांचं हुकमी एक्को स्ट्रायकर यांच्या दिशेने ऋषी हरमलकर. धावसंख्या स्थिरावलेली 27 रन्सावर. शफलवून खेळण्याचा प्रयत्न हलकेच अपील. चेंडू मात्र मेडन. ऋषी हरमलकर ज्या ऋषी हरमलकरने वेंगुर्ला कॅम्प मैदानावर बांधा संघासाठी विशेष कामगिरी केलेली.
तोच ऋषी आज सुद्धा मोठी अपेक्षा तुझ्याकडसून, कारण रिचर्ड साल्ढाणा, राजा नाटेकर, दाजी नाईक, सनी बटा यासारखे हुकमी एक्के तंबूच्या दिशेत परतल्यानंतर मोठी जबाबदारी ऋषी तुझ्या खांद्यावर. परत एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही, चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली 27 रन्सावर. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा ह्याचा काही एक उपयोग नसता. अगदी तसंच क्रिकेटच्या मैदानावर वले मारणं आणि भाते मारणं हे का महत्व नसता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक अलंकार मुनगेकर चेंडूच्या खाली. ऋषी हरमलकरच्या नावाचा लागला कलाम. ऋषी मैदानात गेलो, एकही रन्स न करता तंबूच्या दिशेने परतलो. धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. मालवणी भाषेत जर सांगायचा तर सोमा गेलो आणि पाठपुरावा करून निलो. पावला टाकताना नवीन बॅट्समन विशाल नाईक. विशाल आणि सुहास सावंत जमलेली जोडी. पाचव्या षटकातलं शेवटचं चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली 27 रन्सावर. नाही असते का काही इलाज. ज्या षटकामध्ये प्रत्येक ओव्हरीमध्ये 10-10, 12-12, 15-15 रन्सांची अपेक्षा होती, त्या जागेवर फक्त सिंगल डबलवर समाधान मानूची पाळी आली. अर्थात बांदेश्वर बांधा संघ एक दर्जेदार संघ असा आणि पिछाडीवरून मुसंडी मारण्यात माहीर असणारा संघ असा. स्वतः मालक मकरंद तोरसकर सर आपल्या खेळाडूंवर लक्ष ठेवून असत. या दरम्यान 5 षटकांचा खेळ झालो समाप्त. 5 ओव्हरीची समाप्ती झाल्यानंतर एकापेक्षा एक मोठे हुकमी एक्के तंबूत परतल्यानंतर धावसंख्या स्थिरावली 7 गड्यांच्या मोबदल्यात 28 रन्सावर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, एका ओव्हरीचा खेळ शिल्लक. नाचे मेरे बुलबुल पैसा मिलेगा. नाचल्यानंतर सुद्धा पैसे मिळतात आणि ह्याचं उदाहरण तुमका उद्या ह्या मैदानावर बघूक मिळतला. उद्याचा दिवस सगळ्यांसाठी खास असतलो, कारण उद्या महाराष्ट्राचं आकर्षण, संपूर्ण भारताचं आकर्षण डान्सिंग गोट्या मैदानावर असतले पंचांच्या भूमिकेत आणि त्याबरोबर डीजेची कमाल सुद्धा. आणि आजच डीजे गाण्यांची सुरुवात सुद्धा केलेली असा नाचे मेरे बुलबुल पैसा मिलेगा. पैसे कमवण्यासाठी काय काय करूचा लागता असं म्हटलं जातं. पैसो काय कुत्रो खाता, पण त्याच्या पुढचा वाक्य असा, जर तुमच्या खिशात पैसो नसात तर तुमचा हाल सुद्धा कुत्रो खाना नाही. 5 षटकांचा खेळ समाप्त. परत एकदा लक्षा मोहनकर बॉलिंग मार्कवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो एक गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर लक्ष्मण मोहनकर. खूपच सुंदर चेंडू. गेली अनेक वर्ष लक्षाबरोबर क्रिकेट खेळलो, लक्षाबरोबर बॉक्स अंडरआर्म सुद्धा खेळलो. तोच लक्षा एक गुणवान खेळाडू आणि आमचं सगळ्या कॉमेंटेटरांचो एक जवळचा मित्र. तारकर्ली गावचो एक गुणवान खेळाडू. लेग स्पिन गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडू आकांड्याच्या पहिला आडी. टांगा पलटी, घोडे फरार, देवबाग चषक षटकार. छत्तीस रन्सावर. 3 डझनावर. फ्री हिटचा चेंडू. बाबा गेलो पंढरपुरा. इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. फ्री हिटचा चेंडू सुहाससाठी. फ्री हिटचा चेंडू मात्र खूपच सुंदर. जोपर्यंत अलंकार मुनगेकर स्क्रीनवर येतात फील्ड करता तोपर्यंत चेंडू मेडन. ह्याच क्रिकेट असा मित्रांनो. मगाच्या चेंडूवर षटकार बसलो, पण फ्री हिटच्या चेंडूवर मात्र एकही धाव इली नाही. धावसंख्या स्थिरावली परत एकदा 36 रन्सावर. शेवटच्या षटकातले 2 चेंडू समाप्त. अजून 4 चेंडू शिल्लक. परत एकदा खराब चेंडू. लेग स्पिन तर खूपच, पण लेग स्पिन करण्यासाठी लक्षाचं टप्प मात्र चुकलो. उजव्या यष्टीच्या बरोबर बाहेर भरकटलेलो चेंडू. धावसंख्या 37 रन्सावर. आता मात्र एका योग्य टार्गेटच्या दिशेने वाटचाल बांदेश्वर बांधा संघाची. इनसाइड आउट कव्हरच्या कपडावरसून
खूपच सुंदर शॉट सिलेक्शन. बघता बघता चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप चौकारासाठी आणि ह्या चौकारांची धावसंख्या स्थिरावली 41 रन्सावर. यार मिला दे दिलदार मिला दे. बऱ्याच कालावधीनंतर परत एकदा सीमारेषा आपल्या दिलदाराक भेटताना त्या ओव्हरीमध्ये सलग 2 वेळा चेंडू सीमारेषा पार. एकदा डीप स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून षटकार आणि आता कव्हर्स सीमारेषेच्या वरसून चौकार. 41 धावसंख्या. परत एकदा खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू. सॅम बांदेकर बीट आणि त्यानंतर अलंकार मुनगेकर सुद्धा बीट. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या दिशेन 2 धावा झाले पूर्ण. वाईट चेंडू, एकूण 3 धावा पूर्ण आणि या 3 धावेनीची धावसंख्या स्थिरावली. चौक्याचो डबल गेम 44 रन्सावर. जगातलो एकमेव खेळाडू ज्यांनी षटकार मारून त्रिशतक पूर्ण केला कसोटीमध्ये, त्या खेळाडूची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर 44 रन्सावर. मुलतान का सुलतान वीरेंद्र सेहवागची जर्सी क्रमांक 44. परत एकदा महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल लक्षा मुंडकरची. दाजी स्ट्रायकर यांच्या दिशेने परत एकदा इनसाइड आउट. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट या 2 खेळाडूंच्या दरम्यान. एकेरी धावेनीची धावसंख्या 45 रन्सावर. 45 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू आणि शेवटच्या 2 चेंडूसाठी स्ट्रायकर यांच्या दिशेने विशाल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा आतताई फटको, हारागिरी फटको ज्याका म्हटलं जातं. चेंडू सोडून दिला नसता तर कदाचित वाईट ठरलो असतो. अशा चेंडूवर अजून एक लागलेला कलाम आणि धावसंख्या स्थिरावलेली 45 रन्सावर. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. पायस अल्मेडा मसुऱ्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान ज्याका दिलो गेलो तो पायस अल्मेडा. दुसऱ्या बाजून मसुऱ्याच्या स्पर्धेत सलग 8 चेंडूत 8 षटकार मारण्याचा पराक्रम ज्याच्या नावावर असा आणि गेल्याच सोमवारी कुडाच्या मैदानावर संपलेली मिल्लत चषक 2021 या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आज विकेट किपरच्या भूमिकेत महालक्ष्मी देवबाग संघाचो द ग्रेट खली अर्थातच सॅम बांदेकर. त्यानंतर सुद्धा एक दर्जेदार सामना अजून बाकी असा. टार्गेट जरी कमी वाटला तरी एकापेक्षा एक नावाजलेले गोलंदाज बांदेश्वर बांदा संघाकडे. दुसऱ्या बाजून महालक्ष्मी देवबाग संघाकडे हुकमाचे अनेक एक्के आणि त्यामुळेच हे सामना नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार होण्याची शक्यता. लक्षा मोंडकर बॉलिंग मार्कवर. शेवटचा चेंडू पायस अल्मेडासाठी. पंचांकडे दाद मागता वाईट चेंडूची. फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बाद आणि अवांतरच्या स्वरूपात अजून एक धावसंख्या. धावसंख्या स्थिरावली 46 रन्सावर. अजून एक लागलेला कलाम आणि साखळी फेरीचे जरी सामने असले तरी रन रेट महत्वाचा असाच, पण त्याबरोबर विजयाचे 2 गुण जास्त महत्वाचे असत. कारण एका बाजून बांदेश्वर बांदा संघ, दुसऱ्या बाजून महालक्ष्मी देवबाग संघ. बांदेश्वर बांदा संघ 2ही सामने जिंकलेले असत आणि त्यामुळेच शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होण्याच्या अगदी उंबरठ्यावर असा. दुसऱ्या बाजून महालक्ष्मी देवबाग संघ 1 सामना जिंकलो 1 हरले. या सामन्यात विजयश्री संपादन करून उद्याच्या दिवसासाठी एक देवबागचा संघ उद्या आपणाक दिसतलो. शेवटच्या दिवशी श्रीकृष्ण 11 देवबागचो आणखी एक संघ दिसाजो असो सगळ्या देवबागवासियांची अपेक्षा तर असाच. मैदानावर ही सगळी गणिता खरी करण्याच्या इराद्यान देवबागचो संघ क्षेत्ररक्षण करताना. फटको तर मोठो 46 धावसंख्येवर. चेंडू हवाई फायर. आखांड्याच्या पहिल्या आडी परत एकदा टांगा पलटी, घोडे फरार. देवबागच्या षटकार, पावळ्याचा पाणी, 5 टाक आणि ह्या षटकारांची धावसंख्या स्थिरावली 52 रन्सावर. 52. मैदानावर राजा नाटेकर फक्त 1 षटकार मारून तंबूच्या दिशेने परतलो. रिचर्डच्या नावावर सुद्धा 1 षटकार. दाजी नाईक निराश करून परतलो. त्या मैदानावर सुहास सावंतने कमाल केली. 2 षटकार आणि एका चौकारानिशी नाबाद 20 धावांची कामगिरी. सुहास सावंत, सुहाससाठी टाळ्यांचो गजर. आणि सुहास हेकाच म्हटला जाता, आगासलो तो मागासलो आणि पाटसून निलो तो पोटभर जेवलो. सुहासच्या ह्या पोटभर जेवलेल्यासारख्या कामगिरीच्या जोरावर पहिली बॅटिंग करताना बांदेश्वर बांदा संघाची फलंदाजी 52 धावांची कामगिरी. 53 रन्सांचा पाठलाग निर्धारित 6 ओव्हरीमध्ये.
6 ओव्हरमध्ये 53 धावांचा पाठलाग करून महालक्ष्मी देवबाग संघ उद्याच्या शेवटच्या दिवसासाठी आपली दावेदारी भक्कम करता की 52 धावांचा बचाव करून बांदेश्वर बांधा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होण्यासाठी पात्र ठरता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज देवली गावचे सुपुत्र आणि नुकतेच महाराष्ट्राची सीमारेषा पार करून कर्नाटकाबरोबर गोवा राज्य जिंकून दिलेलो आपल्या मालवणचा एक गुणवान आवाज मायक्रोफोनवर प्रदीप देऊलकर. बादल चौधरी आणि अशोक नाईक यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांनी गोव्यामध्ये प्रथमतः समालोचन करण्याची संधी दिली. आणि आमचे साथी समालोचक श्याम वॉकर, बादल चौधरी सरांनी शब्द टाकला होता की प्रदीपला 2 दिवस समालोचन करण्यासाठी गोव्यामध्ये पाठवा, आणि श्याम वॉकर यांनी जर संधी दिली नसती तर प्रदीप गोव्यामध्ये गेला नसता. त्याबद्दल श्याम वॉकर यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतोय. थोड्याच वेळात या मैदानावरती या स्पर्धेचं खास आकर्षण असलेले मुंबईवरनं गोट्या अंपायर यांचं इथं आगमन होणार आहे. हॅलो, मगाशी जी प्रेक्षकांमधून कोणी कॅच घेतली आहे त्याने इथे यायचं आहे, त्याने आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्रेक्षकांमधून जो कोणी कॅच घेतली त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, ते 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. हॅलो, नाना तांडेल यांनी ती कॅच घेतली असं समजतंय, त्यांनी यायचं आहे या ठिकाणी. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते घेऊन जायचं आहे. प्रदीप तसेच अमोल जमदाडे आणि श्याम वाक्कर यांची पण भरपूर इच्छा आहे बादल की कधीतरी गोव्यात स्पर्धा करायची. आणि बादल खरोखर नक्की या दोघांना पण आपण नक्कीच संधी देणार. मित्रांनो, अमोल आणि श्याम नक्की खात्री बाळगा की आम्ही खूप लवकर तुम्हाला नक्कीच, बादल किंवा मी नक्की गोव्यात आम्ही तुम्हाला संधी देऊ. धन्यवाद अशोक नाईक. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊळकरचा संध्याकाळच्या सत्रामध्ये नमस्कार. महालक्ष्मी देवबाग संघासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल, कारण प्रारंभीची लढत जे संघाने गमावली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये लढत जिंकली. ही लढत खूप महालक्ष्मी देवबाग संघासाठी खूप महत्वाची लढत असेल, अस्तित्वाची लढाई या मैदानावरती. कारण या सामन्यामध्ये जर हार पत्करावी लागली तर जवळपास या सामन्यामधलं, या स्पर्धेमधील आव्हान समाप्तच्या वाटेवरती हा संघ पाहायला मिळेल. हॅलो हॅलो, जरा आवाज द्या माईकचा. डीजे ऑपरेटर, आवाज वाढवा जरा माईकचा. हॅलो, या ठिकाणी प्रशांत शिंदे कोल्हापूर हे खास आपल्या आयोजनाचं जाहीर अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, त्यासाठी आपल्या सर्व स्पर्धा आणि देवबाग गावाचं या ठिकाणी खास अभिनंदन करण्यासाठी प्रशांतजी शिंदे कोल्हापूर हे या ठिकाणी आलेले आहेत. सर्व स्पर्धा कमिटी अध्यक्षांचं, स्पर्धा कमिटीच्या ह्याचं स्वागत केलंय. तसेच या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची खैरात होताना दिसते. ते राजानंद हॉटेल रिसॉर्टचे मालक सन्मानचे अक्षय देसाई यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक या मैदानावरती पुरस्कृत होताना दिसतंय. अस्तित्वाची लढाई ही महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी, सलामीची विनीची आघाडीची जोडी ही मैदानावर पावलं टाकतायत ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघासाठी. यावेळी सन्मान देण्याचा हेतू हा फलंदाजाचा, डावखुराताचा फलंदाज महालक्ष्मी देवबाग संघाची बबल नाईक, त्याच्या साथीला रंजन केने नावाचा फलंदाज.
प्रारंभीचं षटक मॅन फ्रॉम रेवतायचा याच घरच्या मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो उजव्या हाताचा एक मालवण मधील सितारा म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा हा पायस सलमेटा सज्ज होतोय तो पहिल्या षटकावरती. याही वेळी सुरेख तीच सातत्य आपल्या गोलंदाजीवरती राखताना दिसतोय. प्रतिस्पर्धी संघाला धावांपासून वंचित ठेवायचं, दडपण निर्माण करायचं या ठाम इराद्याने प्रारंभीचं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हे हाताळलं जातंय. ते बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकडनं आघाडीचा गोलंदाज हा पायस सलमेडा. डाव्या उजव्या हाताची जोडगोडी स्ट्राईक एंड वरती डावक्या हाताचा बबल नाईक हा खेळण्यासाठी सज्ज. यावेळी लोअर फुलटाचा हा चेंडू पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न बहुधा असफल राहतोय. एकेरी धाव पूर्ण होतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बाईकच्या स्वरूपात. ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलकावरती धाव पाहायला मिळते ती नाममात्र एकेरी धाव फलकावरती. 6 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जर सामना जिंकावाच लागेल या मैदानावरती तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला आणि कुठेतरी या दोन फलंदाजांमध्ये भागीदारी होणं हे नितांत गरजेचं. कारण पाहिलं तर मधल्या फळीत दर्शन बांदेकर सारखा घातक एक डेंजरस फलंदाज या संघामध्ये अजूनही समाविष्ट. यावेळी सुरेख चेंडू हा मधल्या इष्टीवरती या चेंडूवरती सन्मान दिला जातोय रंजन कडनं. ज्या एकेरी धावसंख्येने रंजन आपलं खातं उघडताना दिसतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती परावर्तित होते ती नाममात्र 2 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 सामने जिंकतोय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ. जवळपास आपली विजयाची घोडदौड कायम राखताना दिसतोय. मात्र हा महत्वपूर्ण सामना बघावा लागेल कुणाच्या बाजूने झुकला जातोय. यावेळी सुरेख उजव्या इष्टीवरचा हा चेंडू बॅकफुटला येऊन स्क्वेअर कटचा देखना फटका. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. ज्या एकेरी धावसंख्येने बबल नाईक आपलं खातं उघडताना दिसतोय आणि एकेरी धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अवघ्या 3 धावा धाव फलकावरती 53 धावांचा पाठलाग करताना तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. औचित्य देवबाग चषक 2021 देवबाग गाव आयोजित भव्य दिव्य एसपीएल अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती रंगताना दिसतोय. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस. पहिल्या दिवशी सातेरी करली त्यानंतर गुड मॉर्निंग मालवण संघ हे 2 संघ क्वालिफायर होत आहेत. दुसऱ्या दिवशी व्हीबीआर सावंतवाडी आणि TTMM कुडा हे 2 संघ क्वालिफायर ठरले. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर SBD आरोंदा त्याचबरोबर श्रीकृष्ण इलेव्हन देवबाग संघ हे 2 संघ क्वालिफायर ठरतायत आणि आजच्या 4थ्या दिवशी बघावं लागेल कुठचे 2 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफायर होतील. यावेळी शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू. यावेळी सुरेख फटका निघतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. DJ संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी गोलंदाजाच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न बहुधा असफल राहतोय. सांघिक धावसंख्या पाहिली तर 7 धावा धाव फलकावरती. बबल नाईक याच्या बॅटमधनं एक सुंदर चौकार पाहायला मिळतोय. तर ऑन साइडला सांघिक धावसंख्या अवघ्या 7 धावा बिनबाद धाव फलकावरती 53 धावांचा पाठलाग करताना निलेश सावंत वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जातंय. ते बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकडनं. यावेळी मिड विकेटची दिशा जी ज्या फलंदाजाला खुणावत होती. चेंडू सीमारेषा पार करतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. देवबाग संघासाठी हा खूप महत्वाचा सामना आहे. जो प्रारंभीच्या 2 सामन्यांमध्ये ज्याला फलंदाजीचा सूर सापडला नव्हता तो मात्र सूर या सामन्यामध्ये सापडतोय तो बबल नाईक साठी. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू उजव्या इष्टीवरती शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. चेंडू खाली राहतोय. ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या निर्धाव चेंडूने सांगता होते ती निलेश याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 1 षटक दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या पाहिली तर 13 धावा धावफलकावरती बिनबाद. यावेळी लोअर फुलटाचा हा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या चेंडूवरती बबल नाईकची खेळी समाप्त झाली असते त्या चेंडूवरती बबल नाईकला जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानाचा कितपत फायदा हा महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला मिळू शकतो तो बबल नाईक याच्या फलंदाजीमधनं. पंचांच्या उजव्या साईडने
हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो डावखुराताचा गोलंदाज यावेळी एक ना फटका डीप स्कोर लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू बघता बघता डोळ्याचं पापणं लवतं न लवतं 4 धावांसाठी. अनिवार्य षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या पाहिली तर 17 धावा धाव फलकावरती 53 धावांचा पाठलाग करताना महालक्ष्मी देवबाग संघासाठी करो या मरो ही अस्तित्वाची लढाई. मात्र या लढाईचा संघर्ष हा कुणाच्या बाजूने उडेल? गोलंदाजी करणारा संघ म्हणजे बांधेश्वर बांधा क्रिकेट संघ की फलंदाजी करणारा महालक्ष्मी देवबाग संघ हा फलंदाजी मधनं या मैदानावरती ठिणगे पाडून ती संघर्ष या मैदानावरती उठवेल का? गोलंदाजीच्या स्क्रीनवरती विशाल हा सज्ज होतोय. प्रारंभीची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 17 धावा बिनबाद धावफलकावरती एक सुरेख भागीदारी रचली जाते. मधल्या फळीतील फलंदाज म्हणजे सॅम बांदेकर जर या मैदानावरती स्थिरावला तर या विजयाचा कळस नक्कीच पाहायला मिळेल तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाच्या बाजूने. मात्र तोपर्यंत कुठेतरी भागीदारी ही करणं नितांत गरजेचं, कारण एक महत्वपूर्ण सामना या मैदानावरती दोन्ही संघ दरम्यान खेळला जाताना दिसतोय. यावेळी बॅकफुटला येतोय स्क्वेअर कटचा देखना फटका डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती ताबा मिळवतोय. तो म्हणतोय दुहेरी धाव घेण्याची संधी ही मिळते ती रंजन याची 2 धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ते 19 धावा धाव फलकावरती. औचित्य देवबाग चषक 2021 देवबाग गाव आयोजित SPL अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम आपण अनुभवतो. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक झपकन येतोय. चेंडूवरती आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत ती फेक यष्टीरक्षक दाजी याच्या हातामध्ये बिचवताना दिसते. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या सरकली ती 20 धावा धाव फलकावरती. 20 धावांची भागीदारी या मैदानावरती रचली जाते. ती डाव्या उजव्या हाताची जोडगोळी म्हणजे बबल नाईक त्याच्या साथीला रंजन ही सलामीविरी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. अजूनही पहिल्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये बांधेश्वर बांधा क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. तो टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती टोपीवाला बोर्डिंग मैदान पाहिलं की नक्कीच आठवण येते ते सन्मान्य श्री जयंत गवंडे सरांचे, कारण या विकेटसाठी अतोनात ज्यांनी परिश्रम घेतले ते जयंत गवंडे सर. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका हा बबल नाईकाच्या बॅटमॅननं निघतोय. एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळीने तर सुरेख क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसते ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 20 धावा धाव फलकावरती. 21 धावा धाव फलकावरती. तिसरी षटक प्रगती पथावर बांधेश्वर बांधा क्रिकेट संघ आणि गोलंदाजीवरती विशाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटकं तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. एक मॅजिक 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या धाव फलकावरती 53 धावांचा पाठलाग करताना महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाच्या. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका हा पॉइंट क्षेत्ररक्षक झपकन येतोय चेंडूवरती. मात्र ते खराब फेक कारणीभूत ठरतंय. ती खराब फेकीचा फायदा उठवत एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर हे 2 फलंदाजांकडनं झालं. तिसरी धाव घेण्याचा जीव घेणे संघ प्रयत्न पाहायला मिळाला. मात्र ऐन मौक्याच्या क्षणी इशारा आला रंजनचा आणि पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित परतताना दिसला तो बबल नाईक नावाचा फलंदाज. दुहेरी धावसंख्येने 23 धावा धाव फलकावरती विशाल महत्वपूर्ण षटक हाताळतोय तो बांधेश्वर बांधा क्रिकेट संघ. आतापर्यंत सुरेख या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. प्रारंभीचे 2 लढती ह्या विजय संपादन केल्यानंतर ही तिसऱ्या सामन्यामध्ये गाठ पडते ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ विरुद्ध. यावेळी काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. चेंडूची परती होते ही उशिराने विलंबाने फेक ही होते आणि ही विलंबाने फेक झालेली या संधीचा फायदा उठवत बबल नाईक त्याच्या साथीला रंजन सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 25 धावा पाव शतक फलकावर लागतंय ते महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाचं. कुठेतरी विचार विनिमय रणनीती ही बदलावी लागेल बांधेश्वर बांधा क्रिकेट संघाला. यावेळी मधल्या यष्टीवरचा हा चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळायचा बहुधा हा प्रयत्न फसतोय. एकेरी धाव पूर्ण होतोय ती रंजनसाठी
आणि पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तो लेग बाईचा एकेरी धावसंख्येने 26 धावा धावफलकावरती. प्रारंभीची 3 षटकं, निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 26 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ बाकी. आणि या सामन्यामध्ये आव्हान उभं राहत आहे ते महालक्ष्मी देवबाग संघासमोर. आणि नक्कीच म्हणावं लागेल, जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. यशस्वी होण्याची खात्री नसेल, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा या मैदानावरती नक्कीच राहील, ती देवबाग क्रिकेट संघासाठी. खेळ बाकी आणि मायक्रोफोन वरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक सचिन सावंत या मायक्रोफोन वरती येत आहेत आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. पायस जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर चौथी ओवर की पहले गेंद लेकर पहले गेंद के ऊपर पारी को अंजाम दे रहे हैं पर रंजन केनी इस बार फिर से एक बार आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश. गेंद और बल्ले का सही संपर्क, वन बाउंस गेंद यहाँ पर चली गई. खिलाड़ी गेंद के ऊपर आने का प्रयास करते हुए तब तक एक रन वहां पर भागकर दोनों ही बल्लेबाज पूरा करते हुए. सलामी की जोड़ी जो कि अब तक मैदान के भीतर नजर आ रही है. बल्लेबाजी के मोर्चे के ऊपर महालक्ष्मी देवबाग टीम की ओर से एक चोर के ऊपर यहाँ पर डटे हुए बल्लेबाज जो कि बबल नाइक बल्लेबाजी करते हैं और उनका साथ दे रहे एक छक्का लगाकर बल्लेबाज रंजन केनी. पायस अल्मेडा जो कि उन्होंने पहला ओवर डाला था निजी कोटे का, दूसरा ओवर लेकर इससे चौथे ओवर में गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार पायस जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के मोर्चे के ऊपर. इस बार फिर से एक बार आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश. गेंद और बल्ले का सही संपर्क हुआ नहीं. लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद वहां पर वन बाउंस. खिलाड़ी गेंद के ऊपर आए तब तक 2 रन वहां पर भागकर पूरा करने का अवसर वहां पर मिला और उन 2 रनों को पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज राजा नाटेकर जो खिलाड़ी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद के ऊपर आए, गेंद को उठाया, फील्ड किया, थ्रो किया. तब तक बल्लेबाज जो कि रंजन केनी और उनके साथ साथ बबल नाइक भागकर 2 रन पूरे करते हुए. गेंदबाज पायस फिर से एक बार अपनी कोटे की अगली गेंद लेकर इस बार शॉर्ट गेंद पुल लगाने का प्रयास. एक छोर के ऊपर टिप्पा करने के बाद गेंद दूसरी छोर के ऊपर निकली. वहां पर बल्लेबाज को चकमा दिया, विकेट कीपर के दस्तानों में चली गई. अंपायर जी की ओर से वहां पर गेंद के ऊपर वाइड होने का इशारा निकला, यानी कि अतिरिक्त रन 1 रन के साथ रन संख्या में जुड़ता हुआ और रन संख्या कुल मिलाकर आगे बढ़ती हुई 36 रनों के ऊपर पायस अल्मेडा गेंदबाज के मोर्चे के ऊपर बबल नाइक सामना करेंगे. बाएं हाथ के बल्लेबाज फिर से एक बार. इस बार बेहतरीन स्ट्रोक, गेंद और बल्ले का सही संपर्क, गेंद चली गई गोले की रफ्तार से सी मारे का बाहर. डीप स्क्वायर के क्षेत्र के सिर के ऊपर से गेंद सी मारे का बाहर. धन्यवाद डीजे. फलंदाजांच्या प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं बक्षीस येते सन्माननीय अक्षय देसाई यांच्याकडून. बेहतरीन बल्लेबाज का दायित्व वहां पर बबल की ओर से नजर आता हुआ और कप्तान ने एक विश्वास दिखाया था बबल के ऊपर. उस विश्वास को यहाँ पर साथ ठहराते हुए इस बार जोरदार स्ट्रोक लगाने का प्रयास. गेंद और बल्ले का संपर्क शायद बेहतरीन तरीके से हुआ नहीं. बाहरी किनारे लेकर गेंद वहां पर विकेट कीपर दाजी नाइक के हाथों में ठहरी और एक विकेट का नुकसान. पहला विकेट गिरा जो कि बबल नाइक के रूप में वहां पर बल्लेबाज बबल हताश होकर मैदान के बाहर निकलते हुए. रन संख्या रुकी केवल 42 रनों के ऊपर. डीजे बक्षिसांची सॅम बांदेकर याला एक प्रत्येक षटकारासाठी अक्षय देसाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सॅम बांदेकर यांच्या प्रत्येक षटकारास अक्षय देसाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. थँक्यू डीजे.
बबल नाइक जो कि मैदान के बाहर चले गए और उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज जो कि सैम बांदेकर मैदान के भीतर नजर आते हुए। सैम के कदम जो कि मैदान के भीतर अपनी टीम के लिए इस मर्तबा रनों का पीछा करने के लिए गेंदबाज के मोर्चे के ऊपर पायस अल्मेडा जो कि डीजे के मोर्चे के ऊपर फिर से एक बार पायस अल्मेडा निकलते हुए स्ट्राइक एंड के ऊपर सैम बांदेकर नाम के बल्लेबाज इस बार आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का सही सब पर गेंद चली गई सीमारे का बाहर। फिर से एक बार 6 रनों के लिए डीजे। पहले मुकाबले में हमने देखा था बल्लेबाज से सैम बांदेकर की बेहतरीन पारी 35 रन 1 ओवर में बनाए थे और फिर से एक बार उसी तरह की बल्लेबाजी आते ही पहले गेंद के ऊपर छक्का वहां पर लगाया और अंजाम दिया वहां पर अपनी बल्लेबाजी को, जो कि पायस अल्मेडा के खिलाफ एक जोरदार स्ट्रोक, गेंद वहां पर सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए और उन 6 रनों की बदौलत रन संख्या लगभग पहुंची 48 रनों के ऊपर। हर एक गेंदबाज के मोर्चे के ऊपर अब मतलब गेंदबाज से बदलते हुए नजर आते हुए, शायद गेंदबाज के मोर्चे के ऊपर नए गेंदबाज सुहास नाम के गेंदबाज के मोर्चे के ऊपर नजर आते हुए। गेंदबाज के मोर्चे के ऊपर सुहास, स्ट्राइक एंड के ऊपर रंजन केनी और 9 स्ट्राइक एंड के ऊपर एक बड़ा खिलाड़ी जिसके ऊंचे कद के खिलाड़ी जो कि गेंदबाज सैम बांदेकर 9 स्ट्राइक एंड के ऊपर नजर आते हुए। पहले गेंद सटीक टप्पे के साथ बेहतरीन गेंद पर गेंदबाज बल्ले का सही संपर्क डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में ऋषि हलमरकर के हाथों में गेंद चली गई। वहां पर 1 रन भागकर के साथ पूरा करने का अवसर, वहां पर 2 रन भागकर पूरे करते हुए दोनों ही बल्लेबाज और इन 2 रनों की बदौलत रन संख्या कुल मिलाकर 1 विकेटों के नुकसान के बाद 50 रनों के ऊपर नजर आते हुए। अब मात्र जीतने के लिए केवल 3 रनों की आवश्यकता, यानी कि चौथे ओवर में निश्चित रूप से अपने 5वें ओवर में वहां पर लक्ष्य के ऊपर पहुंचने का प्रयास करते हुए। इस बार बेहतरीन गेंद टिप्पा गिरने के बाद बाहर की ओर निकली, दाहिने हाथ के बल्लेबाज रंजन केनी की ओर से एक बड़ा शॉट लगाने का प्रयास जरूर हुआ लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में और गेंदबाज फिर से एक बार निकल पड़े अपने रनअप मार्ग के ऊपर गेंदबाजी करने के लिए। इस बार फिर से एक बार बेहतरीन गेंद सफल हुई, ऑफ स्टिक के ऊपर गेंद को बेहतरीन ढंग के साथ खेला, लॉन्ग लेग के क्षेत्र में खिलाड़ी गेंद के ऊपर पहुंचने का प्रयास लेकिन गेंद चली गई 4 रनों के सीमा रेखा के बाहर और इन मुकाबले के ऊपर जो कि जीत दर्ज कर दी। गिरोबा काळेथर आणि हुंबरट ओवळे संघामध्ये दरम्यान